नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने सुरुवातीला 1-2 दिवस हजेरी लावली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे कुठंतरी शेतकरी हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा फटका कुठंतरी शेती पिकांना देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण अशाच एका अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत. त्यांनी कापशीचं लागवड केलेली आहे, पण पहिला पाऊस झाला, नंतर लागवड केली. त्यानंतर त्यांना वाटेल की हा पाऊस कुठेतरी आता सुरुवात होईल. मात्र पावसाने गेल्या 15-20 दिवसापासून दडी मारल्यामुळं कुठेतरी पिकं देखील जे आहेत ते वाळत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण या संदर्भात आपण बोलणार आहोत. एक शेतकरी आहेत. बाबा, काय सांगाल, तुम्ही हे कापशीचं पीक लागवड केलेलं आहे, मात्र कुठेतरी पाऊस नसल्यामुळे आता हे पिकं वाळत चाललेले आहेत. पाऊस आलता सुरुवातीला, थोडाफार पडला पाऊस, चिमचिम पाऊस पसरला, त्याच्यामुळे हे लागवड लावलं आम्ही. याचे खर्च गेले 10-12 हजार रुपये गेले आम्हाला 3 एकरमध्ये. आता पावसाचं वाट बघून राहिलो आम्ही. पाऊस काय येईना आणि पीक चाललं जळून. आता हेच चिंता वाढलेली आहे आम्हाला. सुरुवातीला पाऊस पहिल्या दिवशी पाऊस आल्यानंतर तुम्हाला वाटलं लागवड करावी. लागवडीनंतर आता कुठंतरी पाऊस किती दिवसापासून इथं थांबलाय? 15 दिवस झाले. पाऊस तासात झालं. पाऊस पहिल्यांदा आला बरं का, आणि पाऊस आल्यानंतर लागवड केलं होतं आम्ही. आणि त्याच्यानंतर काय पाऊस आता 15-3 वार झाले, पाऊस काय येईना. आणि सगळं जमिनी मग खाक झालेली आहे, एकदम उन्हाळ्यासारखं ऊन पडून राहिला. एकदम पाय जळाची लई त्रास होऊन राहिला आम्हाला. आता पाऊस पडाना. खरं तर आजी, तुम्ही आता हे पेरणीला कुठेही लेबर मिळत नाही शेती काम करण्यासाठी. आता लेबरांना यांना मजुऱ्यांना किती रुपये मजुरी द्यावा लागते आणि हे तुम्ही किती दिवसात हे पेरणी केलं होतं? मंजुरी आता महिला मंडळा मंजुरी आहे 400 रुपये आणि एक डबा लावते 400 रुपयाला. आमचे 10 डबे लावलेले आहेत आम्ही. एवढं पैसे खर्च झालं आणि बायांनी पैसे घेऊन बसले, आम्ही लावून बसलं. फटकार आलं थोडं पावसाचं आणि ते काय पाऊस परत आला नाही. आता आमचे सगळे जळू राहिलं. आम्ही काय जळावं का सांगा आता. खरं तरी खूप मोठा फटका आपल्याला इथं पाहायला मिळतोय पाऊस नसल्यामुळे आणि शेतकरी हवालदिल देखील झालेले आहे. आता हे पिकं कशा भरोश्यावर जगवायची हा मोठा आता खरं प्रश्न यांच्या समोर पडल्याचं आपल्याला इथं दिसून येत आहे. पोपट पिटेकर, शेवगाव, अहिल्यानगर.